पब्लिक मला माहिती माझ्यासाठी थांबलेली आहे की नाही? हा एक मला माहिती आहे उद्या तुमचा व्यवसाय पण उद्या दिवसा आहे, रात्री आहे. रात्री गवर कशी वावसाल तुम्ही? भावाची गवर आहे की नाही? असो, ही कोकणची कला आहे. सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. आपण आय लाईक इट सॉन्ग. साहिल दादा पवार यांचं काय, गाडीवाल्यांचं नाव काय? सुरेश दादा दळवी. पाहिले मी तुम्हाला, तुमचे चेहरे पाहिलेत मी. बाई पण म्हणत होती ना सॉन्ग उत्तम आहे. परवा तर धामापूरमध्ये माईकच फेकून दिलेला. असो, पण पुढे काही तुम्हाला ग्वाही देतो मी तुम्हाला. तुमचा आणि माझा सामना असेल ना तेव्हा सामनाच व्हायचा है ना दादा? हा, पण आहे ना खांदून खरूच नाही काढायचं, बरोबर ना? पहिल्या बारीमध्ये मी एवढी हिला गरम करायचा प्रयत्न केला, ती कशी गरम हिला आधीच गरम झाली असेल, है की नाही? काय होते 5 तारखेला तुम्ही काय माझ्याबरोबर नाही, माझ्याबरोबर तुम्ही आहात, तुम्हाला हिच्याबरोबर दिलेली. 5 तारखेला सावड्यामध्ये जी सानेवरती वारी आहे ती हिची माझीच ठरलेली. हिला दिलेली आहे, हिला दिले, त्याच्यावरून हिला दुसरी लेडीज दिलेली. आणि काय मला काय 10,000 रुपये असंच भेटलेलं आहे. मला काय घेणं देणं. माझी फरशीवर आहे, फरशीवरती सुरवेच्या इथे तेजल पवार आणि सनज बुवा. त्यामुळे जिथं आपण तिथं पब्लिक जाम. बरोबर ना? जिथं हम हा विषयाला विषय देणार आहे. सुरेश साहेब म्हटले की बुवा थोडक्यात बारी करा. तुम्ही म्हटलेलात ना, बाईनं बोललो त्यांना अर्धा तास द्या, मला द्या अर्धा तास. त्या बाईने 1 तासामध्ये घाशी अगदी काशी केला. म्हणजे ते म्हणतात ना, एक ना धड आणि भाराभर चिंध्या, बरोबर ना? त्यांच्या मुलीला मी म्हणतो, त्यांच्या मुलीला मी अजिबात काय म्हटलो नव्हतो. मी काय म्हटलो, अगं माझ्या नमन बदल्यात पुरे आणखी छान नसतात, आहे की नाही? नमन मावशी बिवशी नाद करायचं ना, कोकणात मावशीच्या कामाचा. हा, नाद नाही करायचा आपला. मावशी असो, हवादार असो, सगळ्या डोक्याच्या वरना कामं गेलेली आहेत आपल्या. हा, माझ्या मंडळानं मला उचलून धरलेलं अरे माझी एक रील फेमस झाले, ते रोशनी शिगवण त्या मुलीचं नाव आहे. हा, मिलियन मध्ये रील आहे की नाही? बघितले असाल. ती कुणामुळे झाली? फक्त ह्या चेहऱ्यामुळे झाली, हे लक्षात ठेव. फक्त एक गाणं झालं सगळं, तो शेर झाली पाहिजे केसांची. बारी घासून केली मी पार कुठे आपला हे नाही रिलोली माझ्या डोईवरी वरली घागर गोष्ट तुझ्या ना माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची. आगे राधे माझ्या प्रेमाची. माझ्या प्रेमाची.
राधाकृष्णाचं गाणं हेच कळलं. हा हा कडक म्हणजे कडक, आपणच आहे भडक, त्यामुळे आपली बारी कडक. 5 तारखेला आहे, ह्यांची पण बारी इकडे आहे, आपली बारी कुठे आहे? हर्षीवर. हा असो काही म्हणतात सडस भाऊ तुम्ही असं काही म्हणू नका, आपल्याला सगळ्या कलाकारांना इज्जत आहे, इज्जत लय राखली होती मी, मग एवढे वर्ष का शक्ती करा तुम्ही सोडला आहे की नाही? असो तो तुमचा प्रश्न, माझा प्रश्न, पण आपले सामने नाही झाले, म्हणजे एवढ्या वर्षात काय झाले? 12 वर्ष म्हणजे एक तप करावं लागतं. किती? एक तप. 14 वर्ष रामाला सीता सोडून होती, ही मला सोडून किती वर्ष होती? 12 वर्ष. तुम्ही किती टेन्शन असेल तेव्हा? हा 2 वर्षाचा फरक मग तो भरून काढता तुम्ही, बसा. म्हणतात आपली शक्ती तुझ्यामध्ये ओळख आहे, नक्कीच आहे, खाली बसा. अजून आपलं भाषण बरंच आहे. हा आपण मोदीपेक्षा पण भाषण देऊ शकतो. शक्ती तुला ही आपली ओळख आहे, आणि खरंच ही ओळख खरंच आहे. ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, बरोबर ना? स्टार मी तिला काय म्हणतो, तुझ्यासारखी स्टार गायिका कोण नाही की नाही? म्हणून एक गाणे गाऊ काय? जरासा नाचू नका, फक्त लोकांना आता गाणी ऐकू द्या. बारी घासून केली मी, बारी घासून केली मी महीची, बारी घासून केली मी पूनमची, खालून वरून जळवली. मग पहिल्या बारीत पूनम, निघाले बघा, हे शक्तीवाले असतील बरेच. खरंय ना, टाळा होता तुरवाल्याने, टाळा होता, हे शक्तीवाले आता निघाले. बारी घासून केली दादा, बारी घासून केली, मग हे सावड्याचं स्टेज हो गाजवली. बारी घासून केली, मग खालून वरून हिची हो जळवली. या पूनम बाईन, या पूनम बाईन शक्तीवाल्यांना घालवली. शक्तीवाल्यांना घालवली. शिकलेली आहे, मला मोठे सन्मान भेटले. तुमचा आम्ही आदर करतो, सन्मान तुम्हाला मी पण देतो, बरोबर ना? पण तू ऐश्वर्य आहेस आणि मी सन्मान आहे, हे तेवढं लक्षात ठेव, बरोबर? घामट्या काळी हा विषय एक तरी माझा शब्द आलेला का? हिचा घामट्या काढतो फिरतो, वो म्हणून गेले हिचा घामट्या काढतो, ही काल मला मारलेला शब्द घामट्या. हा आता फक्त निंगडीच्या शिमट्या बघ कशा उठतात त्या. हो झाले. ते वकील मोठा का सरपंच मोठा? सगळ्यांनी सांगायचं वकील मोठा का सरपंच मोठा? हा अशी हिची मान पिलगटून ठेवी ना खाली. हा अधिकार कुणाकडे आहेत? हा यांनी फक्त केशीला पैसे द्यायचे आणि यांचं काम चालू ठेवायचं, त्यामुळं बाई वकील नाही. आमच्या सगळ्या कोकणवासियांची, आमच्या रत्नागिरी वासियांची, चिपळूण वासियांची, खेड वासियांची एक इच्छा आहे, तुम्ही वकील नाही, तुम्ही न्यायाधीश व्हा. शुभेच्छा आमच्या तुमच्या पाठी आहे, त्यामुळे कुठल्या तरी पदावरती जाऊ नका. दुसरा विषय नाही ठेवली. आणि मग ते खेडचा वाघ मी कुठल्या बॅनरला सांगत नाही, पण कोण टाकतं? जे आयोजक असतात ते काय टाकतात? खेडचा वाघ, रत्नागिरीची वाघीण, रायगडची वाघीण. आता म्हणते काय खेडच्या वाघाला शक्ती नाही. बाई ऐका, अश्मयुगामध्ये मानवाचा जन्म झाला, बरोबर? तेव्हा तो असा होता, नंतर असा झाला, नंतर असा झाला.
हा मग ती माग शक्ती होती ती गळून गेली, ती आता पुढे आले. बरोबर ना, ती शक्ती आता पुढे वागायची. हा ते आता कुठं घालू, अश्मयुगामध्ये मानवात जन्म कुणा, अश्मयुगीन काल बघितलाय, दगडी हत्यारे, नागडी माणसे, हा बघितलं काय. आपल्याला इतिहास पुस्तक होता 4वी 5वी 6वीला, मला तर होता बाबा, ज्याला ज्याला होता त्यांना माहिती असेल. म्हणजे असं चालायचे वाकडे तिकडे, ती शक्ती मागवती ते आता पुढे आले. या खेळच्या वाघाची शक्ती पाहिजे काय तुला, हा खेळचा वाघ वगैरे काय नाही असा. वाघ ही उपमा दिलेली आहे मला. काय दिलेलं आहे ते रसिकाने नाव दिले. मी म्हणत नाही मी वाघ, मी वाघ, आणि ही म्हणते मी वाघी नाही. मग तुझ्या घरात काय वाघ आलेला. माणसाला माणसाला म्हणजे माझं आणि तुझं नाही होऊ शकत. म्हणजे लेडीज आणि जेंट्स लग्न झालं तर काय होणार, पोरगा नाही तर पोरगी होणार. बरोबर. मांजराने मांजराशी लग्न केलं, मांजर काय लग्न करत, पॉकटू पॉकटू फुकट होता, त्यांना मांजर होतो, वाघाला वाघ होतो. ही म्हणते मी वाघीन. मग घरात कोण आलेला, वाघ आलेला. असो, हा गमतीचा विषय आहे. बाकी काय कोणी मनावर घेऊ नका आणि तसे प्रयत्न करू नका. हा असो. पुढे म्हणते गचकरण शी, काय शब्द शी बाई. शी ऐकलं काय, एस एच डबल ई आहे की नाही. मला पण बोलायला वाईट वाटतंय. साहेब बोलू ना, 10 मिनिटं बाईला एकटा दिला. मी बोलू का, लोक माझ्यासाठी थांबले. बोलू का, फक्त बोला, तुमची आज्ञा पाहिजे. तुम्ही फक्त हात वर करा, बोला. बोलू ना, हा मी सोडणार आहे तिला. असो, पण काही झालं तरी आमचं प्रेमाचं भांडण आहे, शक्ती तुळ्याचं भांडण आहे. कारण दसऱ्यामध्ये ह्यांच्या आमच्या बाऱ्या भरायचं आहे, सगळ्यांनी यायचंच आहे. पण बाई आज काय तापली नाही. पण ती रायगडमध्ये काल गेलो ना मी, मला उचकून दाखव, एखादं म्हणतं ना उचकून दाखव. हा तो रायगडमध्ये आलास, तू कसा जातोस, या आईचा घो तुझ्या. रायगडमध्ये काय तू कुठं पण मला बोलव. हा वन मॅन शो आपण काफी आहे की नाही निलेश बुवा. सणसच आहे ना. म्हणजे सोनस मी फणस, एक शेर गाव काय माझा सुपरहिट शेर ऐकायचं ते बघ. अगं जर काट्या काट्यांचा बघशील तर तो अननस आहे. काट्या काट्यांचा बघशील तर तो अननस आहे. आणि हे पुन्हा मागडकर हातात घेऊन बघ हा सरस, त्याच्या पण फणस. तुम्हाला समजलं ना, विषय कळलेला नको. हा परत काय म्हणते, गचकरण झाला विषय. या सुरवाडीत ह्याला मुतवते, काय म्हणते, या सुरवाडीत ह्याला मुतवते. नंतर माझ्या गवळ्यांची काट त्याचा हागवते. म्हणजे हिने वकिली केला, मग हिने डिग्री कशावर केला ना, हागवणे मुतवणे. बरोबर ना. एक चुटकुला देतो, शास्त्राचा आहे, शास्त्राचा चुटकुला आहे. अजून 2-3 चुटकुला असं ऐकून ना, बाई जाताना पण झोप येणार नाही, झोप येणारच नाही. मी सांगतो तुम्हाला, जाताना पण आमचे मेसेज चालू असतील, बाई पोचल्यावर नाही बाबा ठेच लागली. असो, हे कसलं आहे, प्रेमाचा आधार आहे, म्हणजे माणुसकी, बाकी काय विषय नाही. ग माझ्या जाळ्यात नाही ग खरं सांगत तुला पुतणे म्हणजे पुतणा राक्षसी. ग माझ्या जाळ्यात नाही गुतणी खरं सांगत तुला बंद करून टाकी. ऐकून
दरवाजा उघड का नाही खिडकीतनं पण मला दिसतेस चंगळवल्या ग माझ्या जाळ्यात नाही खरं सांगत तुला बंद करून टाकीन टाकीन तुझे मुकले बंद करून टाकीन टाकीन तुझे माझ्या जाळ्यात नाही सांगतो तुला माझ्या जाळ्यात नाही खरं सांगतो तुला बंद करून टाकीन टाकीन तुझे बंद करून टाकीन थोडं पद गायली आणि माझ्या गाण्याला कट काढली काय म्हणतात तुझी फोडून टाकी पैसे लय आले काय विषय होता माझ्या प्रश्नाला मारा मिठी नाहीतर दुसऱ्या बारीत झाली खुटी ती खुटी कुठली आहे बाई तर ती शास्त्राची आहे हा त्याच्यावर काय पण फुकरट अशी मला कुठलीही कठीण देऊ नका आणि काय म्हणते तुम्हाला जर कहाणी लिहिता आली ना तर माझ्याकडे शिकाया तर ही लय मोठी शिकवल आपल्याला ही शिकवल का ग्रंथ दाखवल हा ही पोती खात दाखवल घरची हिचा भरावसा नाही म्हणून तुमच्या गाण्याला कठीण देत आहे लक्ष असू द्या अरे हातात काठी फोडणार गोटी नको समजू तू आंडू पांडू अगं हातात काठी फोडणार गोटी नको समजू तू गांडू नको उगाच आता भांडू नको उगाच आता भांडू आज घालून जाईन दांडू उगाच नको भांडू आता घालून जाईन दांडू पप्पी दे त्या चिमण्याला रमणीला आहे का नाही त्या गाण्याची कटिंग आहे का काल दिले तिला तुम्ही ऐकलं ना तिचं गाणं डायरेक्टली कटिंग देते बघा अगं समजलं 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 बघा त्या रमणीला शमण्याला म्हणतात ना बाई आहे की नाही शमण्याला म्हणजे शेकडा म्हणजे दशक एकक दशक शतक म्हणजे आलं अभ्यास केलाच काय गणिताचा त्यांना तर टीव्ही वरती बघते ती बघ माग बघ हसतो बघा किती असं खूप प्रेम आहे माझ्या पोरांचं माझ्यावरती काय म्हणे रागाला 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 बघा त्या चिमण्याला काय म्हणू काय म्हणू काय म्हणू त्या रमण्याला त्याने आगच लावली या बुवाच्या शामण्याला त्याची कटिंग कशी आहे बघा राखेला हे आपलं युट्यूब चॅनलला डायरेक्ट टाकायचं लगेच आपल्याला पण अडवत नाही म्हणायचं आहे अरे समजलं 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 बघा त्या रमण्याला समजलं 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 बघा त्या रमण्याला राग येणार का राग आला त्या चिमण्याला राग आला त्या चिमण्याला सारखी हात लावते खाली माझ्या श्यामण्याला राग आला त्या चिमण्याला हात लावते
का उगाच पितोस फंटा नाही विचारायची अहो आबा हो जरा सरकून बसा की नीट तुमच्या बाजूची माझी सीट काय म्हणतात बाई अरे नीट कर काम न मिळेल काम का उगाच पितोस फंटा अरे बुवा अरे बुवा जर का केलास माझ्याशी तंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकून घंटा ह्याच्यावरती गाणं देऊ काय ह्याला कुठला शास्त्र आहे का हो हा देव घ्या पण माझ्या गाण्याला शास्त्र आहे भांडण चालायचं कोणाचं आवडी आवडी कोण ती लक्षाच्या पिक्चर मध्ये आवडी नाही हा तर झपाटलेल्या पिक्चर मध्ये आवडे आवडे आज बोलतो ना तर ल काढू काय शब्द तिथं मग काय होईल बघ हा ती आवडी नाही संत तुकारामांची बायको ती भडकली बा नवऱ्यावर ची आईला नवरा रोज सकाळ संध्याकाळ नुसता घंटा घालवतो आहे की नाही म्हणून विषय कसा देतो आई चालणारा वेगळी देऊया एक नंबर चिडकू हाय ही पूनम एक नंबर चिडकू हाय 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 एक नंबर चिडकू हाय उठते भांडण तंट्याला एक नंबर चिडकू हाय उठते भांडण तंट्याला सकाळ सकाळ हालवते सकाळ सकाळी हालवते बघा माझ्या व घंट्याला गाणे गा आणखी छान जोरात गाऊ की चांगले गाऊ दादा तुमचा आवाज येईल जोरात गाऊ का एक चुटकुला देऊ काय ऐकाय येत नाही छान काय माझी पोरं अशी नाचतात काय विचारूच नका पण एक गाणं गातो ना फक्त कटिंग दिल्या दादा एक चढीचा गाणा देऊया का नाही नवीन गाणं का माझ्या लोकगीत काय असावं काय आपण चप्पल घालतो माहितीये का चप्पल मग ती पहिली घालतो तेव्हा कशी असते गच गच असते नंतर ती मग सैल होते म्हणजे रूल होते हा विषय आहे पुण्यामध्ये स्टार गायिका हो रायगड रत्नागिरी मध्ये तिच्यासारखा नाव आहे का कोणाचं नाही काय मग ती चप्पल घेते मग ती घालते नंतर म्हणते चायला पहिली घेतली तेव्हा गच होती नंतर आता रूल कशाने झाली बघा राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला या पूनमला लई छंद मग घातल्यावर वयाचा चप्पल आपण एखादी नवीन चप्पल आपल्याला किती आनंद होतो चायला बाबाने चप्पल नवीन दिले मस्त दिले असं मनावर घ्यायचं नाही जे काय ते इथं सोडून जायचं या पूनमला लई छंद घातल्यावर होयाचा आनंद मग म्हणते पहिली होती माझी बंद पहिली
चाल पोरांची ना चाल मारणार आहे एवढी सुपरहिट पोरं ही संगमेश्वरची आता कोकणात छावून गेली का हे चाल मारणार ना पोरांनो तुम्ही वाजवताय काय आपली मंडळ वाजवते कोण हा वाजवा गवळण आता गवळण बिवळणचे दिवस गेले वग्या चाल मारणार ना मारा चाल मारले तेव्हाच गाणं घेतो